आतापर्यंत कुठल्याही कलाकार तंत्रज्ञाने हा विचार कधीही केला नाही की निर्माता मेला किंवा डुबला तरी चालेल, आम्हाला आमचे पैसे मिळाले। खूप लोकांचे पैसे दिले जात नाही, पुरवले जातात। मला जनावर म्हणावं लागतंय। अगदी पिण्याच्या पाण्यापासूनच्या पण तक्रारी होत्या, ज्या तक्रारी बोलून दाखवल्यानंतर लोकांना शिव्या दिल्या गेल्या, धमक्या दिल्या गेल्या की तू या संदर्भात कसं काय बोलतोय। जर फायदा झाला तर तो फक्त माझा, जर नुकसान झालं तर कलाकारांकडून, तंत्रज्ञांकडून, कामगारांकडून मी ते वसूल करून घेऊ शकतो। फक्त व्यक्तीच्या विरोधात नाही, निर्मिती संस्थेच्या विरोधात मी आवाज उठवतोय। कदाचित याच्या पुढे मला काम मिळायचं बंद होईल, जे दुर्दैवाने झालं। हळूहळू मला शूटिंगला बोलवणं टाळलं जाऊ लागलं। कोणी नियम बनवला माहीत नाही, 90 दिवसांचा मालिकांमध्ये पैसे देण्याचा। तो हळूहळू पुढे जाऊन नाही, आम्हाला मिळत नाहीत पैसे, आम्ही देतो ना, किंवा माझं नुकसान झालंय, मी आता ह्याच्या पुढे देऊच शकत नाही। कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर होती। निर्मात्यांना, त्या वाहिनीला असं कधीच वाटलं नाही का तिच्या स्मृतींना अनादर करतोय, त्यांचे अनुयायी आहेत, अशा गोष्टींचा जाब विचारायला हवा की तुम्ही तिच्या नावावर पैसे कमवले आणि अनेक लोकांचे तुम्ही पैसे बुडवले। हा एकमेव निर्माता नाही, अजून काही साधू संतांवरच्या मालिका आल्या, देवी देवतांच्या बद्दलच्या मालिका आल्या। ते प्रकरण माननीय सांस्कृतिक मंत्र्यांपर्यंत हे केलेलं आहे। माझ्या वयापेक्षा जास्त वर्ष काम केलेली मंडळी आहेत, तर कृपा करून मला समर्थन नका देऊ, या विचाराला समर्थन द्या। नमस्कार, मी अभिनेता शंतनू गंगणे। गेल्या वर्षभरापासून तुम्ही मला झी मराठीच्या पारू या मालिकेत बघत आलात। गेल्या काही दिवसांपासून मी या मालिकेमध्ये दिसत नाही आहे, कारण ही मालिका मी सोडली आहे, त्या मालिकेला मी निरोप दिला आहे। त्याचं कारण काय हे यापुढे मी सांगेनच। सुरुवात करतो मी या क्षेत्रात आलो तेव्हापासून। मी मुळात तुळजापूरचा आहे। माझं शिक्षण हे आर्ट्समध्ये झालं। तिथे असताना नाटकाची, गाण्याची, त्याच्यानंतर नृत्याची आवड होती। विद्यापीठामध्ये जे युवक महोत्सव होतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये मी भाग घेतला होता आणि तिथूनच मला आवड निर्माण झाली। म्हणून असं झालं की तिथल्या पंचरंग प्रतिष्ठान या हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या संस्थेमध्ये जेव्हा नाटकाचं शिक्षण मिळालं, नाटकांमध्ये काम करायला मिळालं, तेव्हापासून नाटकाबद्दलची स्टेजवर उभं राहण्याची एक वेगळी आवड निर्माण झाली, एक उत्सुकता झाली की हे काहीतरी वेगळं आहे। म्हणून मग 2003 साली मी या क्षेत्रामध्ये पूर्ण शिक्षण घेऊन येण्याचा निर्णय घेतला। पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र आहे, तिथे मी MA नाट्यशास्त्रचं शिक्षण घेतलं आणि 2006 पासून मी पूर्ण वेळ या क्षेत्रामध्ये एक अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली। माझी सुरुवात झाली सुभाष घाई आणि श्रेयस तळपदे यांनी प्रोड्यूस केलेला आणि राजीव पाटील यांनी डायरेक्ट केलेला सिनेमा सनई चौघडे। खूप उत्तम टीम होती आणि अशा व्यक्तीकडून मला या क्षेत्रामध्ये शिकायला मिळालं, कॅमेरासमोर उभं राहायला मिळालं। ज्या व्यक्तींनी मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप सारे चांगले चित्रपट दिले आणि तिथून माझ्या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली। त्याच्यानंतर झी मराठीवरच अवघाची संसार म्हणून एक अत्यंत गाजलेली मालिका आपल्या आठवणीत असेल, ती माझी पहिली मालिका होती। त्याच्यामध्ये पण मी अभिनेता म्हणून काम केलं आणि पहिलं व्यावसायिक नाटक माझं ती तिचा दादला आणि मधला, ज्याच्यामध्ये स्वर्गीय विजय चव्हाण, त्याच्यानंतर किशोरी आंबिये, संतोष पवार, विजय मिश्रा, गणेश पंडित अशा दिग्गज लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली। सो मी स्वतःला अत्यंत नशीबवान समजतो की इतकी सुंदर सुरुवात देवाने मला करून दिली। मी आत्ता ही जी नावं सांगितली ही अत्यंत मोठी नावं। पहिल्या मालिकेमध्ये मी पहिल्यांदा दिसलो, दार उघडतं आणि मी समोर उभा अभिनेता प्रसाद ओक त्याच्यामध्ये होते।
आणि त्यांच्यासमोर पहिल्यांदा मला उभं राहून काम करता आलं. त्यांच्यासोबत काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अत्यंत उत्तम अभिनेता आहेत ते, एकपाठी. म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगू आणि काय नको असं. तर अशा अत्यंत गुणी चांगल्या लोकांसोबत काम करायला मिळालं. ते माझ्या अभिनेता म्हणून काम करण्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ही सगळी मोठी आणि अत्यंत गुणी माणसं माझ्या नशिबी आली. हे मी अत्यंत भाग्याचं समजतो. आत्तापर्यंत कदाचित मी एक 10 ते 12 सिनेमांमध्ये काम केलं आहे. 2-3 व्यावसायिक नाटकं झाली आहेत. 10-12 मालिकांमध्ये काम केलं आहे. आणि एकापाठोपाठ एक सुंदर सुंदर काम मिळत गेलं. माझं या क्षेत्रामध्ये कोणी नाही आहे. मी आत्तापर्यंत जेवढी कामं मिळवली किंवा मला मिळाली ती प्रत्येक वेळी मी त्याच्या ऑडिशन प्रोसेसमधून गेलो आहे. कुठल्याही प्रकारचा वशिला मी नाही लावला. आणि आत्तापर्यंत जो काही जसा काही आहे माझ्या वाट्याला जे आलं, जेवढं आलं तेवढं अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याचा प्रयत्न केला. आणि आत्तापर्यंत गेल्या 19 वर्षामध्ये म्हणता येईल मी आपल्यासमोर आहे एक अभिनेता म्हणून. दरम्यानच्या काळात असं झालं होतं की कामं बरीचशी कमी झाली होती. आणि मग मित्रांमध्ये त्यांना मदत हवी म्हणून आणि मी हौशी रंगभूमीवरून आलो आहे, जिथे फक्त अभिनेता म्हणजे किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये असाल तर फक्त अभिनय करायचा ही शिकवण दिली जात नाही. त्याचसोबत ललित कला केंद्रामध्ये पण असं होतं की तुम्हाला फक्त अभिनय असं शिक्षण न देता तुम्हाला संपूर्ण शिक्षण दिलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या मेकअप, कॉस्च्युमपासून सेट कसा डिझाईन करायचा, लाईट कशा डिझाईन करायच्या, लेखक म्हणून तुम्ही स्वतःचा जो विचार आहे तो कसा मांडू शकता, ते संहिता, ते प्रयोग, अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे एक हौशी रंगभूमीवरचा आणि ललित कला केंद्रामधला तो अनुभव होता की ज्याच्यामध्ये एक पूर्ण निर्मिती प्रक्रियेची सवय असल्यामुळे आणि ती आवड असल्यामुळे एका सिनेमाला मी कार्यकारी निर्माता म्हणून काम करायला सुरुवात केली माझ्या मित्राच्याच सिनेमासाठी. आणि मग त्यांच्यासोबतच असोसिएशन झालं. मग एकापाठोपाठ एक असे मी 4 सिनेमा कार्यकारी निर्माता म्हणून काम केलं. आणि या काळामध्ये दोन्ही बाजू मला या क्षेत्रातल्या निर्मितीमधल्या बघायला मिळाल्या. सिनेमानंतर गेल्या वर्षी मी मालिका क्षेत्रामध्ये पण निर्मिती क्षेत्रामध्ये उतरलो होतो. आई तुळजाभवानी असं त्या मालिकेचं नाव होतं. सो मी आत्तापर्यंत एक अभिनेता म्हणून केलेल्या गोष्टी आणि त्याच्यानंतर क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून ही तशी बघायला फ्रेज आहे, पण मी वन ऑफ द प्रोड्युसर किंवा एक निर्मिती संस्थेचा एक भाग म्हणून मी काम केलं होतं. आणि त्यामुळे मला ही एक मालिका क्षेत्रातली जी दुसरी बाजू असते, कलाकारांना जी कदाचित कधी बघायला मिळत नाही किंवा त्यांच्यापासून कदाचित ती थोडीशी लांब राहू शकते, कारण बाकीच्या कामामध्ये तुम्ही एवढं व्यस्त असता की या क्षेत्राकडं किंवा इकडच्या गोष्टींकडे लक्ष जात नाही. तर त्याही गोष्टी बघायला मिळाल्या. खूप काय म्हणता येईल, चांगले वाईट असे सगळे अनुभव आले. आणि ह्या सगळ्या अनुभवानंतरच कदाचित मागच्या जूनमध्ये मी एक गोष्ट माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर मांडली. कारण जशी सुरुवात चांगली झाली होती आणि मधल्या काळामध्ये स्ट्रगलचा पिरियड आला होता, तर एक बऱ्याच दिवसांपासून खटकणारी आणि मला न पटणारी गोष्ट या काही महिन्यांपासून घडत होती, जी मला वाटलं की याच्यावर आपण बोललं पाहिजे, याच्यावर आपण आवाज उठवला पाहिजे. म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक व्हिडिओ केला, ज्याच्यामध्ये कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या मानधनासंदर्भात मी आवाज उठवला.
आणि मला जाणवलं की खूप लोकांचे पैसे आहेत हे एकतर विलंबानं दिले जात आहेत, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तो शो असेल किंवा एखादी फिल्म असेल तर ती मधल्या काळात बंद पडते किंवा रिलीज झाल्यानंतर त्याला हवं तेवढं यश येत नाही. या कारणामुळे खूप लोकांचे पैसे दिले जात नाहीत, बुडवले जातात की आमचं नुकसान झालं आहे म्हणून. सो मला ते चुकीचं वाटलं, कारण एखाद्या आपण म्हणतो ना की शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये काम करताना इतर लोकांच्या मदतीनं ते काम करतो, त्याच्याकडे खूप सारे लोक येतात, तर शेतकरी त्या लोकांना असं म्हणत नाही की तुम्ही माझ्यासाठी काम करा, पण जर माझं पीक व्यवस्थित आलं, त्याला चांगला भाव मिळाला आणि ते वेळेत विकलं गेलं तर मी तुम्हाला पैसे देईन, असं शेतकरी कधी म्हणत नाही. तो त्याची मेहनत करतो, त्यामधून जर फायदा झाला तर तो त्याचा असतो, जर त्याच्यामधून नुकसान झालं तर ते त्याचं असतं. पण दुर्दैवानं या क्षेत्रामध्ये काही निर्मात्यांनी हा एका प्रकारचा पायंडा पाडून ठेवला की जर फायदा झाला तर तो फक्त माझा, आणि जर नुकसान झालं तर ते माझ्या टीमचं, आणि मला हवं तसं, मला वाटेल तसं मी ते माझ्या कलाकारांकडून, तंत्रज्ञांकडून आणि कामगारांकडून मी ते वसूल करून घेऊ शकतो. आणि दुर्दैवाने जी कलाकार मंडळी आहेत, जी स्वतःचं पोट चालवण्यासाठी ग्रामीण भागातून येतात, आपलं शहर, आपलं गाव, आपलं कुटुंब सोडून मुंबईमध्ये येऊन राहतात, आणि त्यांना भीती असते की समजा मी या एखाद्या निर्मात्याला जर विरोध केला तर याच्यापुढे ही गोष्ट कदाचित मला कायमस्वरूपी इंडस्ट्रीमधून काढून टाकलं जाईल. आणि मी जे माझ्या व्हिडिओमध्ये पण म्हणालो होतो की मी आत्ता या गोष्टीला सुरुवात करतोय, आवाज उठवतोय, आणि मी कुणाच्या तरी विरोधात, किंवा कोणाच्या म्हणजे फक्त व्यक्तीच्या विरोधात नाही, एका संस्थेच्या, निर्मिती संस्थेच्या विरोधात मी आवाज उठवतोय, तर कदाचित याच्या पुढे मला काम मिळायचं बंद होईल म्हणून, आणि किंवा मला टाळलं जाईल म्हणून, जे दुर्दैवानं झालं. आणि जी आपली बाकीच्या कलाकारांची, तंत्रज्ञांची भीती असते, म्हणून कदाचित खूप लोकांनी या संदर्भात कधी आवाज उठवला नव्हता. आणि लोकांना, निर्मात्यांना एक खात्री झाल्यासारखं झालं होतं की हां, मी हे केलं तर नाही कोणी याच्यावर काही बोलणार, किंवा कोणी संघटित होणार नाही याच्याबद्दल. एखाद दुसरा असेल कोणीतरी जो कोणाच्या तरी ओळखीनं येईल, आणि बऱ्याच वेळा असं झालं पण की कोणीतरी निर्मात्यांच्या ओळखीचा किंवा कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या ओळखीचा कोणीतरी एखादा नेता किंवा कोणीतरी व्यक्ती असतो, ज्याची ओळख काढून तो स्वतःचे पैसे काढून घेतो. आणि अशा प्रकारे गोष्टी झाल्या, पण संघटित स्वरूपात कधी हे झालं नव्हतं, आणि अनेकांचे पैसे त्याच्यामुळे बुडाले. आणि लोकांमध्ये एक भीती बसली की कदाचित मी असं केलं तर मला याच्यामधून बाहेर जावं लागेल, आणि याचा बऱ्याच जणांना फटका बसला, आणि बऱ्याच जणांच्या एका अर्थी म्हणता येईल सवयीचं झालं की ठीक आहे ना, तू काम केलेस काय, म्हणजे मी देतो ना पैसे, आज नाही तर उद्या देईन, म्हणून ते जो कोणी नियम बनवला माहीत नाही, 90 दिवसांचा मालिकांमध्ये पैसे देण्याचा, पण तो हळूहळू 90 दिवसांपासून 120 दिवस, 140, 150 दिवस असा वाढत गेला, आणि तो हळूहळू पुढे जाऊन सवयीचं झालं की नाही, आम्हाला मिळत नाहीत पैसे, आम्ही देतो ना, कुठे बुडत आहेत, या संदर्भात या प्रकारचा एक हलकासा टोन किंवा ब्लेम गेम सुरू झाला की नाही, मला चॅनलने दिले नाही आहेत, मी तुम्हाला कुठून देऊ. सो अशा प्रकारचा, किंवा माझं नुकसान झालं आहे, मी आता ह्याच्यापुढे देऊच शकत नाही वगैरे, अशा खूप गोष्टी झाल्या या दरम्यानच्या काळात. मराठीमध्ये एक म्हण आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सुकावला नाही पाहिजे. आणि दुर्दैवाने ह्या गोष्टी आपल्या मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीमध्ये घडत होत्या. लोक कुठल्या ना कुठल्या कारणामुळे घाबरत होते, आणि त्याची सगळ्यांना सवय झाली होती.
पण मला जेव्हा माझ्याच जवळच्या लोकांकडून, मित्रांकडून जे निर्माते झालेत, प्रोफेशनलिझम सांभाळला गेला नाही, तेव्हा मला असं झालं की ही गोष्ट चुकीची आहे. आणि जी गोष्ट आयुष्यभर आपल्याला पटली नाही म्हणून आपण छोट्या मोठ्या निमित्ताने का होईना आपण त्याच्याबद्दल खाजगीमध्ये बोलत होतो. तर ह्या गोष्टीवर आपण उघडपणे बोललं पाहिजे म्हणून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोललो. आणि मी तेव्हा म्हणालो पण की मी कदाचित हा आत्ता एका व्यक्तीपासून सुरुवात करतोय, पण हे फक्त एका निर्मिती संस्थेबद्दल किंवा नाही, हे साधारणपणे सगळ्यांबद्दल आहे आणि जे प्रत्यक्षात घडत पण होतं. आणि त्याच्यामध्ये मी जसं म्हणालो की कदाचित यानंतर मला काम मिळायचं बंद होईल किंवा मला टाळलं जाईल. आणि दुर्दैवाने माझ्या बाबतीत हे झालं. मी जूनमध्ये हा व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर हळूहळू मला शूटिंगला बोलवणं टाळलं जाऊ लागलं. बऱ्याच वेळा असं व्हायचं की मला माझ्या इतर मित्रांकडून कळायचं की सीनमध्ये माझं नाव लिहिलेलं असतानासुद्धा मला बोलवलं गेलं नाही आणि कमीत कमी दिवस हे करून जात होते. आणि शेवटी तर असं झालं की ऐनवेळी मला फोन येऊ लागला की जेव्हा मी उद्या जाऊ शकणार नाही, माझे पण वैयक्तिक काही कामं असतात. आणि एका म्हणजे मी जे बोलतोय पारू मालिकेबद्दल, तर एका मोमेंटला झालं की मला बोलवणं बंद झालं आणि मला वाटलं की व्यक्तिरेखेला एवढं टाळलं जाते आणि दुर्दैवाने ते मला असं वाटायला लागेल की याचा इम्पॅक्ट हा शंतनू गंगणेला अभिनय करता येत नाही म्हणून मला टाळलं जाते. आणि त्याच्या मागे हे कारण असू शकतं की मी या संदर्भात आवाज उठवला होता आणि हळूहळू तो जसा इतर सेटवर जात होता की तिथल्या सेटवरच्या कलाकारांनी निर्मात्यांशी पैशांसंदर्भात वैयक्तिकरित्या तिथल्या तिथं मागणी केली आणि आवाज छोट्या प्रमाणात उठवला गेला. तेच थोड्या प्रमाणामध्ये माझ्या मालिकेतल्या इतर कलाकार आणि तंत्रज्ञांनी पण माझ्यापासून काय म्हणता इन्स्पायर होऊन केलं असं मी पूर्ण म्हणणार नाही, मला त्याचं क्रेडिट नको आहे. पण त्यांना पण ती जाणीव झाली की आपण कोणीतरी या संदर्भात बोललं पाहिजे, म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. कदाचित ती बाब असेल म्हणून मला टाळलं गेलं. आत्ता त्याच मालिकेच्या अवॉर्ड फंक्शनसाठी एका सेगमेंटमध्ये कुटुंबाचा फोटो काढला जातो. तर त्यावेळीही ती गोष्ट अर्थात पूर्ण प्रोडक्शन टीमला आणि क्रिएटिव्ह टीमला माहीत असते की असा फोटो काढून पाठवायचा आहे. तर त्यासाठी ते मला बोलवू शकले असते, पण त्यांनी मला बोलवलं नाही आणि त्याच्यातून मला वगळलं गेलं आणि तो फोटो पब्लिश झाला. आणि जेव्हा मी याच्याबद्दल विचारणा केली तेव्हा पण मला कुठलं कारण सांगितलं गेलं नाही. जेव्हा की तो फोटो एकदा सोडून 2 वेळा क्लिक केला गेला आणि जेव्हा अधिकृतरित्या त्याच्याबद्दल मला काही सांगितलं गेलं नाही, तेव्हा मला असं वाटलं की असं असण्यामध्ये जिथे आपलं अस्तित्वच नाही आहे, तर त्यापेक्षा आपण नसलेलं बरं. त्यांचा प्रवास पुढचा त्यांना सुखकारक हो. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे मी त्यांना सांगितलं की मला वाटतं की मी इथे थांबावं आणि मी त्यांना रीतसर ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या सांगून मी मालिकेमधून निरोप घेतला. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एक आव्हान केलं की आपल्या पैशांबद्दलच्या ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही मला माहिती द्या, तर वेगवेगळ्या क्षेत्रामधून मला माहिती मिळाली. कलाकार होते, तंत्रज्ञान होते, टेक्निकल टीममध्ये काम करणारी लोकं होती. आणि त्या माहिती मिळाल्यानंतर असं झालं की निर्माते किंवा जे कोणी चॅनल आहेत, जेव्हा एखादा विषय घेऊन येतात तेव्हा तो फक्त एंटरटेनमेंटचा भाग नसतो. म्हणजे एखादी वाहिनी, एखादी निर्मिती संस्था जेव्हा कुठल्या देवी देवतांबद्दल मालिका करते
किंवा इतिहासातल्या किंवा समाजामध्ये काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तींबद्दल मालिका आणते, साधू संतांबद्दल मालिका आणते, तेव्हा प्रेक्षक हे फक्त त्या मालिकेशी किंवा त्या चित्रपटाशी करमणूक म्हणून जोडले जात नाहीत. त्यांची एक भावनिक बाब असते, श्रद्धा असते त्या व्यक्तिरेखेबद्दलची, आणि त्याच्या निमित्ताने ते जोडले जातात. आणि अर्थात लोकांना हे माहीत, म्हणजे निर्मात्यांना हे माहीत असतं की साधारणपणे हा विषय घेतल्यानंतर खात्रीशीर ही जी भावनिकरित्या जोडलेली माणसं आहेत ही आपली मालिका बघायला येतील आणि आपली मालिका चालेल, आपल्याला याच्यामधून फायदा होईल. अनेक कलाकारांना, तंत्रज्ञांना असं वाटतं की आपण या मालिकेचा भाग झालो म्हणजे आपल्याकडून एका प्रकारची त्यासाठीची सेवा होऊन जाईल. देवी देवता असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करलेल्या व्यक्ती असतील किंवा ऐतिहासिक पुरुष असतील, तर त्यांच्यासोबत तो काळ अनुभवायला मिळेल आपल्याला आणि आपल्याकडून एका प्रकारची सेवा दिली जाईल. आणि ह्या गोष्टीबद्दल जेव्हा अशा गोष्टीमध्ये जेव्हा या गोष्टी घडतात की लोकांचे पैसे दिले जात नाहीत, लोकांना शूटिंगच्या दरम्यान पण त्रास होतो, तेव्हा मी हे जेव्हा ऐकलं या संदर्भात तेव्हा मला खूप वाईट वाटलं. उदाहरण द्यायचं झालं तर एक मालिका आली ज्याच्यामध्ये जी कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर होती, आणि त्या मालिकेमध्ये जी मंडळी काम करत होती तर त्यांची एका मोमेंटला अशी भावना झाली की सिंधुताईंनी आयुष्यभर ज्या प्रकारे त्रास सहन केला, हालापेष्टा सहन केल्या, तेवढ्याच हालापेष्टा आपल्याला पण ही मालिका करताना येत आहेत. कारण वेळेवर नाश्ता न मिळणं, जेवण न मिळणं, कमी पडणं, राहण्याची, बसण्याची, उठण्याची गैरसोय असणं, आणि नंतर पैसे तर खूप उशिरा देणं तर होतंच, नंतर अनेकांचे पैसे दिले गेले नाहीत. मला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा मला काय म्हणता येईल, सिंधुताई तुळजापूरमध्ये आल्या होत्या एका कार्यक्रमासाठी. तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यातले खूप सारे प्रसंग आहेत ते सगळ्यांसमोर सांगितले होते, आणि ते सगळे प्रसंग सांगून झाल्यानंतर शेवटी माईंनी पदर पसरून त्यांनी ज्या लोकांसाठी, अनाथांसाठी आयुष्यभर झटल्या, त्यांना मदत करावी म्हणून त्या माऊलीने पदर पसरून लोकांकडे मदत मागितली की माझ्याकडे खूप सारी लोक आहेत ज्यांचं पोट मला भरायचं आहे, ज्यांना कोणीच नाही आहे, तर ती माझी लेकरं माझी वाट बघतायत, तर मला असं वाटतं की मला त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. अशा व्यक्तीच्या जीवनावर एखादी मालिका येते आणि त्या लोकांबरोबर काम करताना त्या लोकांचे पैसे दिले जात नाहीत. हा त्या माऊलीचा अनादर, अपमान नाही आहे का? म्हणजे निर्मात्यांना, त्या वाहिनीला असं कधीच वाटलं नाही का की आपण त्या माऊलीच्या स्मृतींना, त्यांच्या ह्यांना अनादर करतोय? हे चुकीचं वाटलं नाही का? म्हणजे लोक फोन करून करून परेशान होतात आणि त्यांचे पैसे दिले जात नाहीत. तर अशा अनेक मालिका आहेत. तुम्ही बऱ्याच ठिकाणी काय म्हणता येईल, इतर साधू संतांबद्दल झालेल्या मालिका, तर मला वाटतं की ह्याच्याबद्दल किमान एक नैतिक जबाबदारी सगळ्यांनी पाळायला पाहिजे की आपण फक्त फायद्यासाठी म्हणून कोणाच्या तरी जीवनावर, कोणाच्या तरी श्रद्धेवर हा जो व्यवसाय मांडला आहे तो थांबायला पाहिजे आणि ह्याची नैतिक जबाबदारी घ्यायला हवी. आणि जी मंडळी या लोकांची आदर करतात, त्यांचे अनुयायी आहेत, त्यांनी खरं तर अशा
गोष्टींचा जाब विचारायला हवा की तुम्ही माझ्या माऊलीच्या नावावर मालिका केली, तिच्या नावावर पैसे कमवण्याचा प्रयत्न केला आणि असं करून तिच्या आत्म्यात साठी हा क्लेशदायक प्रकार आहे की तुम्ही तिच्या नावावर पैसे कमवले आणि अनेक लोकांचे तुम्ही पैसे बुडवले आणि ती लोकं हालअपेष्टामध्ये आहेत. ती तुम्हाला वारंवार फोन करतायत पण तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही. आणि हा एकमेव निर्माता नाही, अजून काही साधू संतांवरच्या मालिका आल्या, देवी देवतांच्या बद्दलच्या मालिका आल्या, तर त्या मालिकांमध्ये चे पैसे हे केलेत. काही जणांचे पैसे दिलेत तर TDS हे केलेले नाही आहेत. तर मला वाटतं की हे 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 चुकीचं आहे. माझ्याकडे ज्या ज्या लोकांच्या तक्रारी आल्या होत्या त्या मी सांस्कृतिक मंत्र्यांकडे तर अर्थातच मांडल्या. त्याच्यावर तिकडून कार्यवाही करणं आणि संदर्भात विचार करणं चालू आहे. पण काही तक्रारी अशा होत्या ज्या एका पर्टिक्युलर प्रोडक्शन हाऊसची एका मालिकेसंदर्भातल्या किंवा त्या प्रोडक्शन हाऊसच्या वेगवेगळ्या मालिका संदर्भातल्या होत्या, ज्याच्यामध्ये पेमेंटपासून ते TDS न भरण्यापर्यंतचं प्रकरण म्हणता येईल याच्यामध्ये होतं. आणि मी त्याच्यातल्या काही मालिकांची नावं आणि त्या निर्मात्यांची नावं आज इथे घेणार आहे. मी ह्या तंत्रज्ञांशी, कलाकारांशी प्रत्यक्ष बोललो आहे, खात्री केली आहे, म्हणून मी या संदर्भात बोलतो आहे. ज्यांच्याबद्दल अनेक आहेत पण ज्यांच्याबद्दलची खात्रीशीर माहिती नाही आहे किंवा माझ्याकडं नावं आली आणि मधल्या काळामध्ये ज्यांचं पेमेंट झालं त्यांची मी काही लोकांची नावं याच्यातून वगळली आहेत. पण अत्यंत दुर्दैवानं मला आज ही वेळ आली आहे जेव्हा मला हे नाव ही नावं घ्यायची गरज पडते आहे. सिंधुताई माझी माई याच्या अनेक लोकांच्या पेमेंट संदर्भात तक्रारी आहेत. अनेकांचे पैसे दिलेले नाही आहेत. MJ प्रोडक्शनचे मंगेश जगताप असं या निर्मात्याचं नाव आहे. त्याच्यानंतर बाई पण भारी र नावाची मालिका आली, त्याच्या पण अनेक जणांच्या तक्रारी आहेत. चित्रपंढरी प्रोडक्शन असं त्या कंपनीचं नाव आहे. रत्नकांत जगताप हे त्याचे निर्माते. त्याच्यानंतर तुळजाभवानी मालिका चालू आहे सध्या, त्याच्या पण अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. तर बहुरूपी प्रोडक्शन असं त्या कंपनीचं नाव आहे. शशांक शेंडे आणि मकरंद माने हे त्याचे निर्माते. त्याच्यानंतर ट्रम्पकार्ड प्रोडक्शन आहे, ज्यांच्या 2-3 मालिकांचं एकत्रित मिळून TDS संदर्भात किंवा मानधनासंदर्भातली तक्रार आहे, ज्याचे तेजेंद्र नेसवणकर आणि सुवर्ण मंत्री हे निर्माते आहेत. त्याच्यानंतर आणखी एक प्रोडक्शन आहे जे दुर्दैवानं मराठीमध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे, पण मला आश्चर्य वाटलं की असं नाव या यादीमध्ये यावं ज्याच्यामध्ये लोकांचे पैसे दिले गेले नाहीत आणि त्याचे पैसे अगदी 10 महिन्यापासून ते अनेक वर्षांपासून ते अगदी डिनाय करण्यापर्यंत गोष्टी घडल्या. ते प्रोडक्शन हाऊस आहे दशमी क्रिएशन, ज्याचे निर्माते आहेत नितीन वैद्य. तर त्याच्या पण वेगवेगळ्या मालिकांसंदर्भातल्या काही तक्रारी आहेत ज्या दुर्दैवाने ज्या लोकांचे पैसे दिले गेले नाही आहेत. याच्यापेक्षा काही आहेत पण माझी क्रॉस चेक करून झालेली नाही आहे गोष्ट की या दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं पेमेंट मिळालं आहे की नाही. कारण अगदी कोणाकोणाचे कमी पैसे असतील किंवा दरम्यानच्या काळात कदाचित पैसे मिळाले असतील आणि त्यांच्याकडून मला ही गोष्ट कन्फर्म झाली नाही आहे, म्हणून मी इतरांची नावं घेत नाही आहे. चित्रपट संदर्भात पण आहेत. काही तंत्रज्ञांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी रीतसर कायदेशीर कारवाई केली आहे. माझ्यासोबत पण ते जोडले गेले आहेत. मी ते प्रकरण माननीय सांस्कृतिक मंत्र्यांपर्यंत हे केलेलं आहे. त्या संदर्भात पण गोष्टी घडत आहेत. त्या लवकरच त्या संदर्भात एक मीटिंग होईल आणि याच्यामधून काहीतरी चांगला मार्ग काढता येईल. ज्यांनी हे थकवलेत किंवा चुकवलेत त्या संदर्भात काय कार्यवाही करता येईल याच्याबद्दलचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या
मानधनाच्या आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये असताना मला अनेकांकडून कळलं, मी पण कदाचित ते अनुभवलं. प्रेक्षकांना बघताना मालिका असेल किंवा चित्रपट असेल, हे अत्यंत लखलखीत आणि ग्लॅमरस असं क्षेत्र वाटतं आणि अर्थात आहे, मी त्याला नाकारणार नाही. पण त्याच्या मागे पण खूप साऱ्या वाईट गोष्टी आहेत आणि आपण म्हणतो ना की एक मोठंसं दुःख असेल तर त्याच्यामध्ये छोटी छोटी दुःख आपण विसरून जातो. तसंच कलाकार तंत्रज्ञ मंडळी रोजच्या शूटिंगच्या दरम्यानच्या ज्या अडचणी असतात, त्यांचे जे त्रास दुःख असतात, ते या मोठ्या मानधनाच्या लढ्यामध्ये किंवा मागण्यांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण अगदी खाण्यापिण्यापासून त्याच्या क्वालिटी संदर्भात असेल किंवा आपल्या मेकअप रूम असतील बसायच्या आमच्या, त्यापासून असेल, वॉशरूम्स असतील, या सगळ्यांच्या पण अनेक गोष्टी आहेत ज्या एका मोमेंटला नजरअंदाज करतात सगळे कलाकार तंत्रज्ञ. अनेक ज्युनियर्स जेव्हा सेटवर येतात त्यांच्या बसण्याची पण अनेक वेळा व्यवस्था नसते, तेवढी जागाच नसते. त्याच्यामुळं आपण म्हणू की बाबा ठीक आहे, पण ती मंडळी पण काही ना काही करून वेळ मारून नेतात. पण जी मंडळी वर्षानुवर्ष त्या सेटवर काम करणार आहेत, त्यांच्या बाबतीत हे दुर्लक्ष करणं आणि सोडून देणं शक्य होत नाही. अनेकांना त्याचा त्रास होतो. तरी पण पोटाचा प्रश्न असल्यामुळे ते सहन करत करत शेवटी काम करतो. पण एवढं सहन करून पण शेवटी तुम्हाला जर तुमचं मानधन, तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला वेळेत मिळणार असेल तर लोक बोलणार आणि त्याच्याबद्दल तुम्हाला उत्तर द्यावं लागणार, त्याच्यावर तुम्हाला सुधारणा करावी लागणार. जर ती केली नाही तर म्हणजे तुम्ही माणसांशी डील करताय, त्यांच्यासोबत काम करताय की जनावरांसोबत. किंवा मला जनावर म्हणावं लागतंय कारण मी कैक कलाकारांकडून ऐकलं की अगदी पिण्याच्या पाण्यापासूनच्या पण तक्रारी होत्या, ज्या तक्रारी बोलून दाखवल्यानंतर लोकांना शिव्या दिल्या गेल्या, लोकांना धमक्या दिल्या गेल्या की तू या संदर्भात कसं काय बोलतोयस, आणि खूप साऱ्या गोष्टी घडल्या. पण माझं म्हणणं आहे की सुरुवात पहिल्यांदा लोकांचं किमान मानधन वेळेवर द्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या एक टीमचा भाग म्हणून आम्ही सहन करत आलो आहे. आम्ही हळूहळू तुमच्याकडून त्या सुधारणेची अपेक्षा करतो, पण किमान आम्ही केलेल्या कामाचा मोबदला हा वेळेतच मिळायला हवा. आणि जेव्हा आत्ता विविध लोकांशी या माध्यमातून मी बोललो, अनेकांनी काही सूचना केल्या, तर आमच्या मागण्या आहेत की जी प्रथा चालू आहे 90 दिवसानंतर पेमेंटची, तर ती तशी न होता 60 दिवसांमध्ये किंवा 60 दिवसानंतर इमिजिएटली दिली जावी. कारण प्रत्येक वाहिनी ही 45 दिवसांनंतर निर्मात्यांना पैसे देते. 15 दिवसांचा हा टेक्निकल गॅप म्हणू किंवा तुम्हाला तडजोडी करण्यासाठीचा वेळ असेल, पण 60 दिवसानंतर सगळ्या लोकांचे पेमेंट येणं झालं पाहिजे, ते पैसे मिळाले पाहिजेत. जी कामगार मंडळी काम करतायत त्यांना दर महिन्याला पैसे मिळायला हवे, कारण ते 60 दिवस थांबू शकत नाहीत. अगदी काही मोजक्या पैशांवर किंवा बोटांवर मोजण्या इतक्या पैशांवर ते काम करतात. त्यांना त्यांचं घर चालवणं शक्य नाही या 60 दिवसांनंतर किंवा 90 दिवसानंतर. त्यांचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट व्हावं, अशा मागण्या आहेत. समजा याच्यामध्ये विलंब झाला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. जसे ॲग्रीमेंटच्या वेळी कलाकारांकडून, तंत्रज्ञांकडून चुका झाल्यानंतर काय काय दंड आकारला जाईल या संदर्भात जशा प्रोड्युसर्सकडून ॲग्रीमेंट ठेवल्या जातात तशा गोष्टी आहेत. आणि माझं सगळ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार मंडळींना हात जोडून अत्यंत महत्त्वाची एक विनंती आहे
मी आत्ता या महिन्यामध्ये ज्या ज्या लोकांशी बोललो त्यांच्याकडून एक गोष्ट मला कळली. दुर्दैवाने अनेक कलाकार, तंत्रज्ञ, कामगार हे कुठल्याही प्रकारचं ॲग्रीमेंट न करता काम करतात, फक्त शब्दावर. तर जेव्हा जोपर्यंत हे प्रेमात आणि वेळेत चालू आहे तोपर्यंत, पण कुठल्याही प्रकारची अशी वेळ आली की जेव्हा तुमचे पैसे थकवले जात आहेत किंवा चुकवले जात आहेत, तेव्हा या शब्दाचा काहीही उपयोग होत नाही. कायदेशीर कारवाई करताना तुमच्याकडे एक ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे. त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो, आजवर झालं ते झालं, कृपया करून यापुढे कोणीही जोपर्यंत प्रॉपर ॲग्रीमेंट करत नाहीत तोपर्यंत तुम्ही कोणीही काम करू नका. भले त्या ॲग्रीमेंटचा रीतसर खर्च तर दोघांनी करायचा असतो, पण पूर्ण खर्च तुम्हाला करावा लागला तरी करा, पण ते एका प्रकारचं इन्शुरन्स आहे जेणेकरून किमान तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता त्या संदर्भातली. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की विदाऊट ॲग्रीमेंट कोणीही कुठल्याही प्रकारचं काम करू नये. ॲटलिस्ट मेल 1 पेजर ॲग्रीमेंट असं करावं. वकिलाकडून त्याची शहानिशा करून घ्यावी, ते काय प्रकारे असावं. पुढील काळामध्ये कदाचित मी त्या संदर्भात अनेक वकिलांशी बोलतोय. त्याचा जर एक छानसा फॉर्मॅट मला मिळाला तर मी तो पण माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो प्रसिद्ध करेन, किंवा ज्यांना ज्यांना पाहिजे असेल तेव्हा मी त्यांना प्रत्येकाला तो एक बेसिक फॉर्मॅट आणि काय काय मुद्दे असावेत ते पण मी यांच्या मदतीने देईन. तुम्ही स्वतः वकिलांच्या मदतीनं घेऊ शकता. आणि अनेक लेखकांचं पण काय म्हणता येईल त्याला अडचणी, की लेखक मंडळी तर मालिका किंवा सिरियल सुरू होण्याच्या काही महिन्यांआधीपासून काम करतात. कदाचित ते कधी 2-3 महिने असतं. सिनेमाच्या बाबतीत तर ते 5-6 महिन्यापासून असतं, पण ती पण जोपर्यंत फिल्म कंप्लीट होत नाही किंवा टेलिकास्ट होत नाही अशा लेवलपर्यंत ते खेचलं जातं. तर हे योग्य नाही आहे, कारण लेखक ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे कुठलीही निर्मिती करण्यासाठी. आणि जर लेखकाला त्याच्या उदरनिर्वाहासाठी जर पैसे मिळाले नाहीत तर 5-5 महिने थांबून तो कुठल्या मेंटल स्टेटमध्ये उत्तम लिखाण करू शकेल. असं असताना पण अनेक लेखक काम करतायत, उत्तम काम करतायत. पण जर त्यांच्याकडून अजून उत्तम काम करण्याची आणि एक माणूस म्हणून चांगलं जगता येण्याची जर अपेक्षा निर्मात्यांची, निर्मात्या मंडळींची असेल तर किमान त्यांना वेळेमध्ये पैसे देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा अनेक मागण्या आहेत ज्या आम्ही या माध्यमातून करत आहोत, माझ्यापर्यंत त्या पोचल्या आहेत. मला वाटतं आज मी लोकमतच्या माध्यमातून आपल्याशी बोलतोय, संवाद साधतोय. मी जेव्हा हा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला तेव्हा अनेक लोकांनी त्याला समर्थन दिलं होतं. अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण जेव्हा मी त्याचा विचार करतो तर ते अत्यंत काही मंडळी होती, 4-5-50 लोक ज्यांनी या संदर्भामध्ये त्यांचे विचार आणि समर्थन दर्शवलं. एकंदरीत इंडस्ट्रीचा विचार करता ही संख्या अत्यंत कमी आहे. तर मला लोकमतच्या या माध्यमातून मला सगळ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार मंडळींचं मत जाणून घ्यायचं आहे. अनेक ज्येष्ठ आहेत, माझ्या वयापेक्षा जास्त वर्ष काम केलेली मंडळी आहेत, ज्यांच्या शब्दाला मान आहे, ज्यांच्या विचारांना इंडस्ट्रीमध्ये मान आहे. मला एवढंच विचारायचं आहे, मी हा जो विचार, हे जे मत मांडतोय ते योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? मी एखाद्या चुकीच्या पद्धतीबद्दल आवाज उठवतोय, प्रश्न विचारतोय. हा प्रश्न जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर कृपा करून मला समर्थन नका देऊ, या विचाराला समर्थन द्या. तुमच्यासोबत जी नुकतीच आलेली काही कलाकार मंडळी असतील, यंगस्टर्स असतील, जी कामगार मंडळी
दिवसभर 12-12, 13-13 तास तुमच्यासोबत काम करतात, तुम्ही चांगलं दिसावं म्हणून काम करतात, मेहनत करतात, तर त्या मंडळींचे पैसे मिळत नाही आहेत. आणि आपण ज्येष्ठ आहोत, आपण या इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षापासून आहोत, आपले चांगले संबंध आहेत, म्हणून फक्त निर्माते तुमचे पैसे वेळेत देतोय आणि बाकीच्यांचे पैसे मिळत नाही आहेत, हे जर अयोग्य वाटत असेल आणि वाटत असेल की सगळ्यांना सगळ्यांचा जो मोबदला आहे तो वेळेमध्ये मिळावा, त्यांना त्याच्यामधून त्यांचं जगणं सोपं व्हावं, तर कृपया तुम्ही पण तुमच्या कलाकृतीसाठी, तुमच्या मालिकेसाठी, तुमच्या चित्रपटासाठी तुम्ही जिथे कुठे काम करताय तिथे ह्याची दक्षता घ्या, काळजी घ्या, या गोष्टीला समर्थन द्या. ज्यांचे पैसे राहिले असतील त्यांना विचारा की किती राहिलेत, काय राहिलेत. निर्मात्यांना सांगा की यांचे पैसे द्या म्हणून. आणि तुम्ही या गोष्टीला समर्थन देत आहात, या विचाराला समर्थन देत आहात, म्हणून तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट तुम्ही सांगा की हा जो प्रकार आहे हा चुकीचा आहे आणि याला मी समर्थन देत आहोत. 90 दिवसांच्या पेमेंटबद्दल आम्ही आक्षेप घेतोय, आम्हाला 60 दिवसांमध्ये पैसे हवेत. तर याच्याबद्दल तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगा. तुम्ही उभे राहिलात तर जी मंडळी भीतीपोटी आत्तापर्यंत हा सगळा प्रकार सहन करत आली आहे, जी नवीन मंडळी तुमच्यासोबत तुमच्याकडे खूप आदराने आणि प्रेमाने बघून तुमचं सगळं काम अप्रिशिएट करते आणि तुमच्यासोबत काम करायला उत्सुक असते, तर त्या लोकांवर हा अन्याय होत नाही ना, याची काळजी घेण्यासाठी म्हणून तुम्ही उघडपणे या विचाराचं, मी माझं म्हणत नाही, शंतनू गंगणे या व्यक्तीला समर्थन देण्यासाठी मी हे आवाहन करत नाही आहे. मी आवाहन करतोय ते फक्त या विचारासाठी, या प्रश्नासाठी, जिथे सगळ्यांच्या पैशांच्या अडचणी आहेत, तर तिथे हे करा. आत्तापर्यंत ज्या लोकांनी भीतीपोटी आवाज उठवला नसेल किंवा याबद्दल कोणी बोललं नसेल, मला खात्री आहे तुम्ही या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर या संदर्भामध्ये निश्चितच काही ना काही चांगला मार्ग निघेल आणि सगळे एकत्र येऊन आपण चांगलं काम करण्यासाठी जर गरज असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःचं पोट मारून कोणीही चांगलं काम करू शकणार नाही, जगू शकणार नाही. मला मालिका सोडावी लागली, कदाचित याच्यानंतर मला काम मिळणार नाही. मी खाजगीमध्ये बोलताना पण बऱ्याच वेळा म्हणालो की कदाचित आता या सगळ्या प्रकरणासाठी माझ्या करिअरचा बळी जाईल किंवा गेला आहे. मला हरकत नाही, पण एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचा बळी गेल्यानंतर एखादा ब्रिज तयार होतो, चांगली गोष्ट तयार होते. तर कदाचित असं होऊन जर चांगली गोष्ट होणार असेल, याच्यानंतर एक चांगला पायंडा पडणार असेल की लोकांचे पैसे वेळेवर दिले जात आहेत, कुठल्याही व्यक्तीशी अर्थातच व्यक्तिगत विरोध नाही. मी अनेक वेळा म्हणालो आहे की निर्माता जगला तरच त्याच्या हाताखाली काम करणारी ही 100-200 लोक जगणार आहेत. आत्तापर्यंत कुठल्याही कलाकार तंत्रज्ञाने हा विचार कधीही केला नाही आणि यापुढेही कधी कोणी करणार नाही की निर्माता मेला किंवा डुबला तरी चालेल, आम्हाला आमचे पैसे मिळावे, असा कधीही कोणी विचार केला नाही. आमची इच्छा आहे की निर्माता जगावा, पण त्याच्यासोबत निर्मात्यानं आम्हालाही जगवावं. आम्हाला म्हणजे प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक तंत्रज्ञाला. आणि जर त्या लोकांचे आशीर्वाद मिळाले तर अर्थातच तुम्ही हाती घेतलेलं काम आहे, तुम्ही घेतलेला जो प्रकल्प आहे तो निश्चितच चांगल्या फायद्याने तुम्हाला हे होईल, त्याच्यामधून चांगला फायदा होईल अशीच अपेक्षा आणि विश्वास मनामध्ये कुठेतरी आहे की लोकांचे आशीर्वाद मिळाले तर तुमचा प्रोजेक्ट चांगलाच होईल. कोणाशीही वैयक्तिक वाद नाही याच्यामध्ये. आणि निर्मात्यांना, कलाकारांना, सगळ्यांना हीच विनवणी करतो की हे जे काही करतोय हे फक्त आणि फक्त चांगल्यासाठी करतोय. मला कोणाशीही वैयक्तिक विरोध म्हणून हा प्रकार निश्चितच नाही आहे. बरं, तुम्हाला असं वाटत असेल की कलाकारांचे, तंत्रज्ञांचे पैसे न मिळणं हा कदाचित आत्ताचा प्रॉब्लेम असू शकतो, पण असं काही नाही आहे.
अगदी अनेक वर्षांपासून हा प्रकार चालू आहे. 8-10 वर्षापूर्वी मी एका मालिकेमध्ये काम केलं होतं, ज्याचे त्या निर्मिती संस्थेचं नाव प्रसिद्ध होतं आणि राजकीयदृष्ट्या पण ते नावाजलेले होते. आणि अचानक कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांना ती मालिका बंद करावी लागली. तर सगळ्या कलाकार तंत्रज्ञांच्या मानधनामध्ये त्यांनी साधारणपणे 40% कपात करायचं ठरवलं आणि त्याच्यासोबत 10% DDS कट होणार होता. सो जे पैसे आहेत त्याच्यातले जवळपास 50%च पैसे. आणि माझं झालं की म्हटलं का, म्हणजे माझा काही संबंध नाही आहे तुमच्या नुकसानामध्ये. सो मी तेव्हा ठरवलं की नाही हे करायचं. म्हणजे मी काही आत्ता या स्वभावाचं झालो असं नाही. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची आहे. आणि मी तेव्हा संबंधित चॅनलला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला त्या संदर्भात ईमेल करून सांगितलं की असं निर्माते माझं मानधन कमी करण्याच्या विचारात आहेत आणि असा चेक माझ्यापर्यंत पोचला आहे जो मला अमान्य आहे. तर कृपया तुम्ही या संदर्भात कार्यवाही करावी आणि त्यांचे जर तुम्ही पैसे देणार असाल तर तुम्ही पैसे थांबवा म्हणून. आणि बरोबर सगळी सूत्र फिरली. मला प्रोडक्शन हाऊसकडून फोन आला आणि मग त्याच्यामध्ये बोलणी करून जी माझी रक्कम ठरली होती, जेवढे माझे पैसे येणार होते तेवढे तसेचे तसे सगळे पैसे मला मिळाले. आणि एक दर गमतीशीर किस्सा असा आहे की मी नुकताच 2006 ते 2008च्या दरम्यानचा हा प्रकार असेल. मी एका नाटकाच्या ऑडिशनसाठी गेलो होतो. एक अभिनेते आणि दिग्दर्शक ते दिग्दर्शित करणार होते नाटक. तर त्या नाटकामध्ये मी सूट होत नव्हतो. सो ते म्हणे की नाही अरे तू चांगला कलाकार दिसतोयस, तर मी तुला एका निर्मात्याचा दिग्दर्शकाचा नंबर देतो, तर तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांग की मी पाठवलं आहे, ते तुला काम देतील. सो मी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितले की हां माझ्याकडे तुझ्यासाठी रोल आहे, 1 की 2 सीन आहेत, तर तू या दिवशी शूटिंगला ये. तेव्हा मी गोरेगाव ईस्टला राहायचो आणि त्याचं शूट ट्रॉम्बेला असणार होतं. सो मी बाय ट्रेन बाय बस असं करून मला कॉल टाईम सकाळी 6चा दिला होता, कदाचित 7ची शिफ्ट असावी. आणि मी तिथे पोचलो. त्याच्यानंतर दिवसभर वाट बघून जे काही त्यांचं शूट चालू होतं त्याला कुठल्याच कलाकारांची अडचण नसते की तुम्ही किती वाजता बोलवता आणि किती वाजता काम ॲक्च्युअल करायला लावते तो. पण मग मी ते काम केलं. त्या दिवशी संध्याकाळी माझा सीन झाला. 2 सीन करून मी सेम अशाच मार्गाने परत आलो. आणि काही दिवसांनी परत तेव्हाचं असं होतं की तेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन व्हायचं नाही. सो मला ते जे मानधन ठरलं होतं, आता मानधन सांगायलाही हरकत नाही, माझं पहिलं काम मी ₹500 एका दिवसाचं यानं केलं होतं. आणि तो ₹500 चेक घेण्यासाठी, कारण मी पहिल्यांदा ते काम केलं होतं इथे मुंबईत आल्यानंतर. त्यामुळं माझ्यासाठी ते खूप खास होतं आणि नंतर ते खूप खास घडलं पण. तर मी तो चेक घेण्यासाठी म्हणून गोरेगाववरून परत दादरला गेलो. त्या ऑफिसमध्ये जाऊन तो ₹500 चेक घेतला आणि तो चेक घेऊन मी घरी आलो. तेव्हा असं होतं की मुंबईत नुकताच आलो होतो, त्याच्यामुळे मुंबईमध्ये माझ्या बँकेचं खातं नव्हतं. माझं खातं तुळजापूरच्या बँकेत होतं. सो साधारणपणे तो बाद व्हायच्या आधी म्हणून मला तो जमा करण्यासाठी म्हणून मला तुळजापूरला जावं लागलं. मी तुळजापूरला जाऊन तो चेक जमा केला आणि मला काही दिवसांनी कळलं की तो चेक बाउन्स झाला. निर्मात्यांकडे ते ₹500 देण्याचेही पैसे नव्हते. मग त्याच्यावर दंड पडला. आणि मग जेव्हा मी तो चेक परत घेऊन निर्मात्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही थांबा, तुम्ही अजून काही दिवसांनी तो चेक वठेल आणि तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. पण एकंदरीत सगळं प्रकरण बघता म्हटलं ही आपल्यासाठी एक समज असावी, आयुष्यातला धडा असावा, म्हणून तो चेक मी दुसऱ्यांदा बँकेत जमा केला नाही. कारण ते ₹500 मिळवण्यासाठी जवळपास ₹500पेक्षा जास्त पैसे खर्च करायला लागले मला. आणि तो एक छानसा धडा आणि आठवण मला अजूनही लक्षात राहील अशी ती आयुष्यभराची मला आठवण मिळाली. आणि या सगळ्या जेव्हा हा विषय किंवा या संदर्भातल्या गोष्टी घडतात तेव्हा मला ते आठवतं. तेव्हा खूप वाईट वाटलं होतं, त्रास झाला होता
पण अति झालं आणि हसू आलं असं म्हणतात तसं मला कधी कधी होतं आणि मी जेव्हा त्याच्याबद्दल बोलतो तेव्हा मी हसून बोलतो की असेही काही किस्से कलाकार तंत्रज्ञांच्या बाबतीत घडतात जे तुम्ही आयुष्यभर कधी विसरू शकत नाही.